नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम पाहिलेला होता, सिलेबस पाहिलेला होता। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेचा सिलेबस पाहणार आहोत। तर मित्रांनो, राज्यसेवा म्हणजे मित्रांनो स्टेट लेवलची ही सर्वात पॉवरफुल परीक्षा असते। तर मित्रांनो, या परीक्षेमधूनच आपल्याला डेप्टी कलेक्टर, DYSP अशा पोस्ट मिळत असतात। तर मित्रांनो, यामध्ये आपण पाहू शकता याच्यामध्ये काय काय बदल झालेला आहे। तर मित्रांनो, सन 2020च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन म्हणजे GS1, GS2, GS3, GS4 या 4 विषयांच्या प्रश्नपत्रिकांचे अभ्यासक्रम सुधारित करण्यात आले असून पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 म्हणजेच मराठी व इंग्रजी विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या अभ्यासक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही। तर मित्रांनो, या पेपरमध्ये बदल करण्यात आलेला आहे थोडा चेंज, आणि या पेपर क्रमांक 1 आणि 2 मध्ये बदल करण्यात आलेला नाही। तर मित्रांनो, या पॉईंट 2 मध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढी मित्रांनो इथे निगेटिव्ह मार्किंगची माहिती दिलेली आहे। तर नेक्स्ट आपण पाहू शकता, येथे लेखी परीक्षेचे गुण 800 दिलेले आहेत व मुलाखतीचे 100 गुण दिलेले आहेत। आणि मित्रांनो, यानुसारच आपला कट ऑफ लागत असतो, म्हणजे यानुसारच आपला मेरिट लागत असतो। तर यानुसारच आपली जी पोस्ट आहे ते ठरत असते। आणि प्रश्नपत्रिकांची म्हणजे मित्रांनो, तुम्हाला एकूण 6 पेपर असतील मुख्य परीक्षेला। तर क्रमांक 1चा पेपर आपण पाहणार आहोत। तर पेपर क्रमांक 1 आहे, त्यामध्ये मित्रांनो मराठी व इंग्रजी 2 विषय असतील, तर दोन्हीलाही 50-50 गुण असतील। तर मित्रांनो, यामध्ये दर्जा जो आहे तो उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा असेल। तर मराठीचा पेपर मराठी आणि इंग्रजीचा इंग्रजीमध्ये असेल। तर कालावधी 3 तास असेल। तर प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे पारंपरिक व वर्णनात्मक असेल। तर येथे मित्रांनो खाली महत्त्वाची माहिती दिलेली आहे। पेपर क्रमांक 1 मधील दोन्ही विषयांसाठी एकच संयुक्त प्रश्नपत्रिका राहील, मात्र दोन्ही भागांसाठी 2 स्वतंत्र उत्तरपुस्तिका असतील। तर मित्रांनो, क्रमांक 2चा जो पेपर असेल तोही मराठी व इंग्रजीचाच असेल। त्यालाही गुण 50-50 असतील, मराठी 50 आणि इंग्लिश 50। तर त्यामध्ये मित्रांनो दर्जा हा पदवीचा असेल यासाठी, आणि माध्यम मराठीसाठी मराठी आणि इंग्रजीसाठी इंग्रजीच असेल। तर वेळ तुम्हाला 1 तास असेल, आणि यामध्ये मित्रांनो वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल हा पेपर। तर पेपर क्रमांक 2 जो असेल तर त्यामध्ये दोन्ही विषयांसाठी एकच संयुक्त प्रश्नपुस्तिका व उत्तरपत्रिका राहील। तर मित्रांनो, पेपर क्रमांक 3 जो आहे तो अनिवार्य असेल, म्हणजे पूर्ण पेपर अनिवार्यच आहेत। तर मित्रांनो, सामान्य अध्ययन पेपर 1 असेल। यामध्ये मित्रांनो 150 प्रश्न आणि 150 गुण असतील। तर पदवी लेवलचा तुम्हाला विचारलं जाईल, आणि दोन्हीचं माध्यम हे मराठी व इंग्रजी असेल। तर वेळ ही 2 तास असेल। तर असे मित्रांनो 4 पेपर तुम्हाला असतील, पेपर क्रमांक 3, पेपर क्रमांक 4, पेपर क्रमांक 5 आणि 6। तर मित्रांनो, दोन्हीलाही सेमच आहे, माध्यम ही आणि दर्जा ही पदवी लेवलचाच विचारला जाईल, आणि 4ही पेपर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असतील। हे मित्रांनो 4 पेपर ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असतील। तर मित्रांनो, पुढे आपण अभ्यासक्रम पाहूयात। तर पेपर क्रमांक 1 जो असेल त्यामध्ये मित्रांनो भाग 1 मराठी असेल, आणि एकूण गुण 50 असतील। तर त्यामध्ये निबंध लेखन असेल। तर दोन्हीपैकी एका विषयावर सुमारे 400 शब्द निबंध तुम्हाला लिहायचा आहे। तर त्यामध्ये भाषांतर इंग्रजी उतार्याचे मराठीत भाषांतर तुम्हाला करायचे आहे, म्हणजे सुमारे अर्धे पान किंवा 2 परिच्छेद। तर सारांश लेखन असेल। तर भाग 2 जो असेल त्यामध्येही 50 गुणच असतील, म्हणजे पेपर फर्स्टचा आहे मित्रांनो हे। तर यामध्ये एसे रायटिंग तुम्हाला असेल, आणि सेम मराठीसारखंच तुम्हाला असेल। मराठीमध्ये निबंध आहे, तसाच तुम्हाला एसे रायटिंग आहे इंग्लिशमध्ये, आणि ॲन एसे ऑन 1 आउट ऑफ द 2 गिवन टॉपिक्स। तर मित्रांनो सेमच दिलेले आहे इथे, आणि तुम्हाला इथे ट्रान्सलेशन दिलेलं आहे इंग्लिशमध्ये। तर ट्रान्सलेशनमध्ये इंग्लिशमध्ये मराठी पॅराग्राफ टू बी ट्रान्सलेट इनटू इंग्लिश, म्हणजे मराठीचा पॅराग्राफ तुम्हाला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचा आहे, त्याचं ट्रान्सलेशन करायचं आहे। तर मित्रांनो नंतर आपण पाहू शकता पेपर क्रमांक 2 जो असेल त्याच्यामध्ये मित्रांनो मराठी एकूण 50 गुण असतील, तर इंग्लिशमध्येही 50 गुण असतील, आणि मराठीमध्ये तुम्हाला व्याकरण विचारलं जाईल, म्हणी, वाक्यप्रचार, समानार्थी, विरुद्धार्थी, शब्द, शुद्ध लेखन तर इत्यादी विचारलं जाईल। तर आकलन उतार्यातील प्रश्नांची उत्तरे लिहिणे हे तुम्हाला विचारलं जाईल।
तर इंग्लिशमध्येही सेम तसंच आहे. मराठीचं म्हणजे इंग्लिशचं ग्रामर विचारलं जाईल तुम्हाला, एडम्स वगैरे विचारलं जाईल. आणि 3 नंबरला कॉम्प्रिहेन्शन दिलेलं आहे, म्हणजे तेच आकलन जे आहे मराठीचं सेमच असेल. तर हा पेपर क्रमांक तुमचा 2चा असेल. तर ह्याची एकूण 100 गुण असतील दोन्ही मिळून. तर नेक्स्ट आपण पाहू शकता जो पेपर क्रमांक 3चा जो आहे त्यामध्ये मित्रांनो GS1 जो आहे त्याच्यामध्ये 150 मार्क असतील तुम्हाला. कालावधी 2 तासाचा दिलेला असेल. तर प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ असेल आणि दर्जा तुम्हाला पदवीचा असेल. तर यामध्ये तुम्हाला इतिहास विचारला जाईल. त्यामध्ये इतिहासमध्ये तुम्हाला ब्रिटिश सत्तेचा भारतात स्थापना, आधुनिक भारताचा इतिहास, प्रबोधन काळ विचारला जाईल तुम्हाला. प्रबोधन काळामध्ये मित्रांनो सामाजिक सांस्कृतिक बदल विचारला जाईल. वसाहत शासनकालीन भारतीय अर्थव्यवस्था विचारला जाईल. भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास विचारला जाईल. त्यामध्ये ब्रिटिश शासनाविरोधी झालेले प्रसिद्ध उठावही तुम्हाला विचारले जातील. गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अस्पृश्यतेचा समस्येबाबतचा दृष्टिकोन तुम्हाला विचारला जाईल. तर मित्रांनो ब्रिटिश प्रशासन, अधीन घटनात्मक विकास, सांप्रदायिकतेचा विकास व भारताची फाळणी तुम्हाला विचारली जाईल. तर सत्तेचे हस्तांतरणाकडे कशी वाटचाल झालेली आहे भारताची ते तुम्हाला विचारलं जाईल. त्यामध्ये कॅबिनेट मिशन योजना ते वगैरे असतील. माउंटबॅटन योजना, स्वातंत्र्य उत्तर भारत विचारला जाईल. महाराष्ट्रातील निवडक समाज सुधारकाबद्दलही तुम्हाला विचारलं जाईल GS1मध्ये. तर महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा, भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल म्हणजे भूगोल तुम्हाला महाराष्ट्राचा विशेष संदर्भासहित विचारला जाईल. भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, मानवी भूगोल, मानवी वसाहत. तर मित्रांनो आर्थिक भूगोल ही तुम्हाला विचारला जाईल महाराष्ट्राचा विशेष संदर्भासहित. तर त्यामध्ये आर्थिक भूगोल जो आहे त्यामध्ये आर्थिक व्यवसाय, मासेमारी म्हणजेच मत्स्य व्यवसाय, खनिजे व ऊर्जा साधने, वाहतूक, पर्यटन, ज्ञाननिष्ठता, आर्थिक व्यवसाय, लोकसंख्या भूगोल हे तुम्हाला विचारलं जाईल. तर त्यामध्ये पर्यावरण भूगोल आणि अवकाशीय अंतराळ तंत्रज्ञ, रिमोट सेन्सिंग, मूलभूत तत्त्वे विचारलं जाईल. तर एरियल फोटोग्राफ, GIS आणि त्याचे अनुप्रयोग. कृषी तुम्हाला विचारलं जाईल. कृषीमध्ये तुम्हाला कृषी परिसंस्था विचारलं जाईल, मृदा विचारलं जाईल. तर त्यामध्ये जल व्यवस्थापन ही तुम्हाला विचारलं जाईल. तर सामान्य अध्ययन म्हणजे GS2चा जो पेपर आहे तोही 150 मार्काचाच असेल. त्यासाठीही 2 तासच असेल आणि दर्जा हा पदवीचाच असेल. तर प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ असेल. तर मित्रांनो यामधले तुम्हाला खूप विद्यार्थ्यांना माहिती नसतं. तर येथे तुम्हाला दिलेलं आहे मित्रांनो, प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल. तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला खूप काही त्याने सांगितलेलं आहे. तर मित्रांनो GS2 जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जाईल भारताचे संविधान. तर तुम्हाला इंडियन पॉलिटी पार्ट असणं अत्यावश्यक आहे. तर भारतीय संघराज्य व्यवस्था, भारतीय राज्य व्यवस्था, शासनाची संरचना, अधिकार कार्य, सांघिक कार्यकारी मंडळ, सांघिक विधिमंडळ, न्यायमंडळ, भारतीय प्रशासनाचा उगम, राज्य शासन व प्रशासन, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात विचारलं जाईल. तर ग्रामीण आणि नागरिक स्थानिक शासन व प्रशासन विचारलं जाईल. तर मित्रांनो ग्रामीण स्थानिक शासन प्रशासन, नागरिक स्थानिक शासन व प्रशासन, जिल्हा प्रशासन, पक्ष आणि हितसंबंधी गट. तर निवडणूक प्रक्रिया काय असते त्यामध्ये तुम्हाला विचारलं जाईल. निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूक प्रक्रियेची ठळक वैशिष्ट्ये विचारली जातील. तर मित्रांनो प्रसारमाध्यमे विचारली जातील. शिक्षण पद्धती विचारली जाईल. तर प्रशासनिक कायदा, महाराष्ट्राचा जमीन महसूल संहिता. तर काही सुसंबंध कायदे विचारले जातील. पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 विचारला जाईल. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009, माहितीचा अधिकार 2005, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 विचारला जाईल. पालक आणि ज्येष्ठ नागरिकांचे देखभाल व कल्याण अधिनियम 2007 विचारला जाईल. हे पूर्ण मित्रांनो तुम्हाला पाठ करायचं आहे. तर मित्रांनो तुम्हाला GS2चाही GSमध्ये तुम्हाला चांगले मार्क येतील आणि जी मुख्य परीक्षा असते तर त्यानुसारच तुमचा मेरिट लागत असतो. आणि जी चाळणी परीक्षा असते, पूर्व परीक्षा राज्यसेवेची जी असते
तर ती मित्रांनो ती परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही मुख्य परीक्षेला इलिजिबल होता आणि त्यानुसार मुख्य परीक्षा जर तुम्ही दिला होता आणि त्यामध्ये जर चांगले गुण तुम्हाला भेटले तर तुम्हाला चांगली पोस्ट मिळू शकते. तर मित्रांनो यामध्ये समाज कल्याण व सामाजिक विधिविधान दिलेलं आहे. वित्तीय प्रशासन हा पूर्ण सिलेबस दिलेला आहे तुम्हाला. तर या सिलेबसच्या बाहेर तुम्हाला काही जास्त विचारलं जाणार नाही. पूर्ण सिलेबस तुम्हाला आयोगाने नेमून दिलेला आहे. तर कृषी प्रशासन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था, सार्वजनिक सेवा, घटनात्मक आणि वैधानिक संस्था, लोकप्रशासनातील संकल्पना, दृष्टिकोन आणि सिद्धांत, सार्वजनिक धोरण हे तुम्हाला विचारलं जाईल. तर मित्रांनो GS3 असेल तुम्हाला आज सामान्य अध्ययन 3. तर त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे मित्रांनो पुढे जो व्हिडिओ आपला येईल त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. त्यासाठी बेल आयकनला प्रेस करा. तर मित्रांनो GS3चा जो आहे GS3 तर त्यामध्येही 150 मार्क असतील तुम्हाला. कालावधी 2 तासाचाच असेल. दर्जा हात पदवीचा असेल तुम्हाला. तर प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ असेल. तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला GS3 जे आहे त्यामध्ये तुम्हाला मानव संसाधन विकास विचारलं जाईल. त्यामध्ये भारतातील मानव संसाधन विभाग आहे, शिक्षण आहे, व्यावसायिक शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, मानवी हक्क तुम्हाला विचारले जातील. तर मानवी हक्कामध्ये जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्र, तर त्यामध्ये बालविकास, महिला विकास, युवकांचा विकास हे तुम्हाला विचारलं जाईल. तर सामाजिकदृष्ट्या वंचित वर्गाचाही विकास, वयोवृद्ध लोकांचे कल्याण, कामगार कल्याण, विकलांग व्यक्तीचं कल्याण, लोकांचे पुनर्वसन, तर आंतरराष्ट्रीय प्रादेशिक संघटनाही तुम्हाला विचारली जातील. तर ग्राहक संरक्षण अधिनियम 2019चा हाही महत्त्वाचा आहे. तर मूल्ये, नीतितत्वे आणि प्रमाणके हे तुम्हाला विचारले जातील. तर सामान्य अध्ययन 4 तर GS4 जो आहे तो मित्रांनो अर्थव्यवस्था व नियोजन, विकासविषयक अर्थशास्त्र आणि कृषी विज्ञान व तंत्रज्ञान विकास हे तुम्हाला विचारला जाईल आणि ह्याचाही दर्जा पदवीचाच असेल. तर एकूण गुण तुम्हाला 150 मार्क असतील. तर कालावधी 2 तासाचा असेल. तर प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ असेल. तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला समग्र लक्ष्य अर्थशास्त्र विचारलं जाईल. त्यामध्ये तुम्हाला समग्र लक्ष्य अर्थशास्त्र, वृद्धी आणि विकास, सार्वजनिक वित्त विचारलं जाईल. तर मुद्रा, पैसा, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल हेही महत्त्वाचं आहे. तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला भारतीय अर्थव्यवस्था आढावा विचारला जाईल. भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने, आर्थिक सुधारणा, भारतीय शेती व ग्रामीण विकास हेही तुम्हाला विचारलं जाईल. तर मित्रांनो सहकार, मौद्रिक व वित्तीय क्षेत्र, सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था, उद्योग व सेवा क्षेत्र, पायाभूत सुविधा विकास, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल. तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, तर यामध्ये मित्रांनो कृषी अर्थव्यवस्थेत शेतीचे महत्त्व विचारले जाईल. तर ग्रामीण कर्जबाजारीपणाची समस्या जी आहे आणि कृषी पतपुरवठा ते तुम्हाला विचारलं जाईल. अन्न व पोषण आहार, तर विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास विचारला जाईल. त्यामध्ये ऊर्जा विज्ञान, पारंपरिक ऊर्जा स्रोत, अपारंपरिक ऊर्जा स्रोत, भारतातील ऊर्जा संकट जे आहे ते तुम्हाला विचारलं जाईल. त्याबद्दल तुम्हाला जे विचारलं जाईल त्यामध्ये तुम्हाला इथे दिलेलं आहे काय काय विचारलं जाईल. तर संगणक व माहिती तंत्रज्ञान तुम्हाला विचारलं जाईल. त्यामध्ये परिचय, शासकीय पुढाकार, सुरक्षा, अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान विचारलं जाईल. तर जैवतंत्रज्ञान विचारलं जाईल. जैवतंत्रज्ञानमध्ये तुम्हाला प्रस्तावना जी आहे ती विचारली जाईल. शेतीमध्ये जैवतंत्रज्ञान विचारलं जाईल. वनस्पती ऊर्जा संवर्धन, प्रतिरक्षा विज्ञान विचारलं जाईल. DNA तंत्रज्ञानाची मनुष्य व प्राण्याकरिता उपयोगिता विचारलं जाईल. तर मित्रांनो लसी किण्वन, जैवनैतिकता विचारलं जाईल. जैवसुरक्षा, एकाधिकार, पेटंट म्हणजे भारताचे आण्विक कार्यक्रम विचारले जातील. आपत्ती व्यवस्थापन, नैसर्गिक आपत्ती, मानवी आपत्ती, दहशतवाद आणि अतिरेकी कारवाया, अपघात हे मित्रांनो तुम्हाला एवढं विचारलं जाईल. तर मित्रांनो या परीक्षेचा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती पाहिजे की डेप्युटी कलेक्टर, DYSP या ज्या पोस्ट आहेत ते कोणत्या परीक्षेमुळे भेटत असतात, त्याचा अभ्यासक्रम काय असतो आणि योग्य तुम्हाला जर सिलेबस असला तर मित्रांनो तुम्ही पूर्ण सिलेबस माहिती करूनच अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला मित्रांनो पोस्ट मिळणे हे खूप सोपे होऊन जाईल. तर मित्रांनो हा अभ्यासक्रम पूर्ण वाचा आणि मगच अभ्यासाला लागा, तर तुम्हाला पोस्ट मिळणे खूपच सोपे होऊन जाईल.